विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, ज्यालाच शॉर्टमध्ये आपण म्हणणार आहोत SHE, हा एक रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. हा आपण अभ्यास करणार आहोत. हा जो इलेक्ट्रोड आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं आहे बघा. याच्यामध्ये एक प्लॅटिनम प्लेट आपण घेणार आहोत की ज्याच्यावरती आपण प्लॅटिनम ब्लॅक कोट करणार आहोत. ह्या प्लॅटिनम प्लेटला आपण एका ग्लास ट्यूबमध्ये एम्बेड करणार आहोत आणि ही ग्लास ट्यूब एका आउटर जॅकेटमध्ये फिट करणार आहे. ही टोटल असेंब्ली आपण एका कंटेनरमध्ये ठेवणार आहोत की ज्याच्यामध्ये सोल्युशन असणार आहे 1 मोलार H+ आयनचं, म्हणजेच ॲसिडिक सोल्युशन या ठिकाणी आपण घेणार आहोत. आउटर जॅकेटला एक साईड ट्यूब असणार आहे. त्या साईड ट्यूबमध्ये आपण प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अंडर बबल करणार आहोत. हा जो इथं आपण प्लॅटिनम इलेक्ट्रोड घेतलेला आहे हा इनर्ट इलेक्ट्रोड आहे. हा रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. हा फक्त आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायला मदत करणार आहे. जे डायग्रॅम आहे या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची, ही आपल्याला ह्या स्लाइडमध्ये दिसते. जसं आपण कन्स्ट्रक्शनमध्ये बघितलेलं आहे त्या पद्धतीनं ही डायग्रॅम आपल्याला दिसते. याच्यामध्ये कंटेनरमध्ये आउटर जॅकेटमध्ये एक ग्लास ट्यूब आहे ज्याच्यामध्ये आपण प्लॅटिनम प्लेट एम्बेड केलेली आहे आणि साईड ट्यूबमधनं हायड्रोजन गॅस बबल केलेला आहे. सोल्युशन या ठिकाणी ॲसिडिक असणार आहे. फॉर्म्युलेशन या इलेक्ट्रोडचं कशा पद्धतीने आपण केलोय हे ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपण H+ आयन सोल्युशन घेतलेलं आहे. ॲसिडिक सोल्युशन असणार आहे ॲक्च्युली हे. याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असणार आहे. हे सोल्युशन फॉर्ममध्ये की ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजन गॅस बबल करणार आहे. 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर असेल त्याचं. ह्या दोन्हींच्या फेजेस वेगळे असल्यामुळं एका सिंगल व्हर्टिकल लाईननं आपण सेपरेट केलं आहे. तसंच इलेक्ट्रॉन ट्रान्सफरसाठी आपण प्लॅटिनम इलेक्ट्रोड यूज केलेलं आहे. त्यामुळे तिथंही आपण सिंगल व्हर्टिकल लाईन काढलेली आहे. इलेक्ट्रोड रिॲक्शन या ठिकाणी या नेक्स्ट स्लाइडमध्ये आहे. ही रिॲक्शन जी आहे ती रिडक्शन टाईप ऑफ रिॲक्शन आपण इथं दाखवलेलं आहोत. आपलं जे सोल्युशन आहे ॲसिडिक सोल्युशन 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करणार आहे आणि हायड्रोजन गॅसमध्ये ट्रान्सफर होणार आहे. हीच रिॲक्शन आपल्याला ऑक्सिडेशन फॉर्ममध्ये सुद्धा दाखवता येते. सेम हीच रिॲक्शन जर रिव्हर्स केली तर ती ऑक्सिडेशन फॉर्ममध्ये येईल. ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जो काही आहे तो किती असणार आहे 0 व्होल्ट इतका असणार आहे. SHEचे ॲप्लिकेशन्स आपल्याला या स्लाइडमध्ये दिसून येत आहे. हा SHE प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे की ज्याचा पोटेन्शियल माहिती आपल्याला 0 व्होल्ट. त्यामुळे दुसरा इतर कुठलाही इलेक्ट्रोड असेल आणि त्याचं पोटेन्शियल जर आपल्याला शोधून काढायचं असेल तर आपण तो या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड बरोबर कपल करणार आणि आपला दुसऱ्या इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल फाइंड आउट करणार. SHE सेट करताना ज्या डिफिकल्टीज आहेत त्या ह्या स्लाइडमध्ये दिसून येत आहेत. SHE कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला बघा प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस लागणार आहे. तो मिळणं ही एक अवघड गोष्ट होणार आहे. तसंच दुसरं डिफिकल्टी जी असणार आहे ती बघा हायड्रोजन गॅस 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर मेंटेन करणं थ्रूआउट सेल. म्हणजे सेल जोपर्यंत आपण यूज करत असतो तोपर्यंत 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर आपण मेंटेन करणं अवघड राहणार आहे. त्याचबरोबर जे सोल्युशन आहे ॲसिडिक त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार इतकं ठेवणं हेही अवघड जाणार आहे. कारण का जर बाहेर हीट असेल तर सोल्युशन इव्हॅपोरेट होणार आहे आणि कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. तसंच आपण हायड्रोजन गॅस बबल करतोय त्यामुळेही या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे. काय करायचं